आज आहे म्हसवडच्या देवीची यात्रा। तर माझ्या सासूबाईंना देवीला जायचं आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलं की मला 25 नैवेद्य बनवून दे। तर त्या म्हणाल्या गूळ घालून नैवेद्य बनव, कारण त्यांना खूप लवकर सकाळी जायचं होतं। तर इथं मी गूळ घालून नैवेद्य बनवले आहेत। त्यानंतर सगळे नैवेद्य भरून डब्यामध्ये पॅक करून दिले, जेणेकरून तिकडं गेल्यानंतर परड्या वगैरे भरायला सोपं होईल। तर त्यानंतर माझे मिस्टर आणि सासूबाई दोघेजण निघाले आहेत म्हसवडला। तर थंडी खूप आहे, त्यामुळे आता 9:30 वाजले, ते थोडंसं उशिरा निघाले आहेत। आणि इकडं आमचा गोल्या बघा, दिवसभर असाच झोपलेला असतो, कारण त्याची थंडी पण जात नाही आणि झोप पण जात नाही, आणि अंगावर टाकलं तर लगेच काढून टाकतो। तर 4 वाजता मी व्लॉग चालू केलेला आहे। तर आमच्या रुद्रांशला लागली भूक, तर घरामध्ये ब्रेड होते, म्हटलं की थोडंसं काहीतरी वेगळं करूया। तर इथं मी ब्रेड वडे किंवा ब्रेड पॅटीस तयार करत आहे। तर इकडं मी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे। तर ब्रेडचे त्रिकोणी स्लाइस करून त्यामध्ये बटाट्याची भाजी भरली आहे, आणि हे बेसन भिजवले, तर त्याच्यामध्ये बुडवून हे मी तळून घेतलं आहे। तर खूप छान झालेत हे वडे। रुद्रांश, कसं झालंय रे? छान आहे का? आवडलं का तुला? इकडे आमचा रुद्रांश टेंट हाऊस मध्ये बसलाय आणि खातोय। हे सँडविच सँडविच नाही, तो ब्रेड वडा आहे। ब्रेड वडा। आणि हे बघ इथं काय ठेवलंय। हो, बघितलंय। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवली आहे मटकीची रस्साभाजी, चपाती, फोडणीचा भात आणि मुळ्याची चटणी।